महाराष्ट्रातल्या आमच्या वसमत या तालुक्यातला योगेश पांचाळ नावाचा एक उद्योजक अभियंता 5 डिसेंबरला इथून भारतातून इराणमध्ये गेला आणि इराणमधल्या तिथल्या पोलिसने त्यांना ताब्यात घेतलं आणि 2 महिन्यापासून तो पोलीस कस्टडीमध्ये होता। त्याच्यावरती असे आरोप होते की व्हॉट्सअपमध्ये त्यांनी काही तिथले फोटो पाठवले होते भारतातल्या आपल्या कुटुंबियांना, त्यामुळे त्याच्या आधारावरती इराणच्या पोलिसांनी त्यांना कस्टडीमध्ये घेतलं होतं। 2 महिन्यापासून तो त्या कस्टडीमध्ये होता। तर मी त्या माननीय प्रधानमंत्र्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन, माननीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे आभार व्यक्त करेल, माननीय पवित्रा मार्गरेटा राज्यमंत्री विदेश, माननीय कीर्तिवर्धन सिंग परराष्ट्र राज्यमंत्री, या चौघांना मी प्रत्यक्ष भेटून या विषयासंदर्भात माहिती दिल्यानंतर आणि इराणच्या तेहरानमधल्या भारतीय दूतावासाचे मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या एका उद्योजक अभियंत्याला इराणमधून सोडून आणून महाराष्ट्रामध्ये आज तो सुखरूप आपल्या घरी आज पोहोचलेला आहे। काल रात्री तो विमानतळावरती त्या लँड झाला। त्याची पत्नी श्रद्धा योगेश पांचाळ ही अत्यंत या महाराष्ट्र सदनामध्ये 2 महिन्यापासून ती तळ ठोकून होती आणि शेवटी आमच्या या प्रयत्नाला यश आलं। मी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्र्यांचे, सगळ्या इराणमधल्या आमच्या दूतावासातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आणि भारतातल्या सगळ्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। तो उद्योजक म्हणून त्या ठिकाणी काही उद्योग आपल्या भारतात आणता येतील का म्हणून गेला होता। तो बाहेर फिरायला गेल्याच्यानंतर त्यांनी काही तिथे व्हॉट्सअपवर फोटो काढले होते, म्हणजे बागेतले फोटो असतील, समजा तिथल्या संदर्भातले इराणमधले अनेक फोटो असतात जे आपण आपल्या घरच्यांना पाठवतो, तसे त्यांनी ते फोटो पाठवले होते आणि त्या फोटोच्या आधारावरती त्या ठिकाणी व्हॉट्सअप हा बॅन आहे त्याला माहिती नव्हतं। तर त्यामुळे त्याला तिथल्या पोलिसांनी आणि तिथल्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं, परंतु आम्ही प्रयत्नाची शर्त केली। या माध्यमातून मी सातत्यानं फॉलोअप ठेवला। मी स्वतः तिन्ही आमचे जे राज्यमंत्री, परराष्ट्र राज्यमंत्री आणि जयशंकर यांची भेट घेतली आणि मला प्रधानमंत्र्यांचे खरोखरच मनापासून आभार व्यक्त करावे लागतील की माझ्या मतदारसंघाला असलेला आमचा जो उद्योजक अभियंता त्यांना त्यांनी सोडून आणण्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न करून प्रयत्नाची शर्त केली। इराणमधून त्या माणसाला सोडून आणल्याबद्दल मी भारत सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो।